नमस्कार मित्रांनो, आशा भोसले यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, लग्न म्हणजे आयुष्यातील खूप मोठा महत्त्वाचा टप्पा असतो आणि हा फक्त 2 दिवसाचा सोहळा नसतो. यानंतरनं ज्या मोठ्या जबाबदाऱ्या असतात त्या खांद्यावर घ्यायची तयारी देखील ठेवावी लागते. पण आपण आज आशा भोसले यांच्या लग्नाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, सेलिब्रिटी आहेत म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्यांचं आयुष्य फार चांगलं रॉयल असेल, पण असं काही नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप संकटाचा सामना करावा लागला होता. आशा भोसले यांच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी 31 वर्ष गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केलं. 1949 मध्ये आशा भोसले आणि गणपतराव भोसले यांनी पळून जाऊन लग्न केलं. गणपतराव भोसले हे दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते. बहिणीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे लता मंगेशकर देखील फार दुःखी होत्या. त्यामुळे त्यांनी आशा भोसले यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले. पण जेव्हा आशा भोसले पहिल्यांदा आई झाल्या त्यानंतरनं मात्र मंगेशकर कुटुंबियांनी त्यांचा स्वीकार केला. पण ही गोष्ट गणपतराव भोसले यांना बिलकुल पण आवडली नव्हती. त्यांना आशा भोसले यांनी लताताईंसोबत कोणतंही नातं ठेवावं अशी बिलकुल इच्छा नव्हती. अखेर गणपतराव भोसले यांनी आशा भोसले यांना त्रास द्यायला सुरुवात केली. ते त्यांच्याकडे पैसे मागू लागले. लताताई यांना भेटण्यास देखील त्यांनी नकार दिला. दोघांमध्ये खूप भांडणं होऊ लागली. त्यानंतरनं तर त्यांनी आशा भोसले यांना मारहाण करायलाही सुरुवात केली. एका इंटरव्ह्यूमध्ये आशा भोसले म्हणाल्या होत्या, कमी वयात मी 20 वर्ष मोठ्या पुरुषासोबत लग्न केलं. माझं लव्ह मॅरेज होतं आणि लताताईंना माझं लग्न मान्य नव्हतं. गणपतरावांचं कुटुंब खूप रूढीवादी होतं आणि ते एका गायिकेला सून म्हणून स्वीकारू शकत नव्हते. मला सासरी वाईट वागणूक दिली गेली. जेव्हा मी सर्वात लहान मुलगा आनंद याला जन्म देणार होते तेव्हा मला घरातून बाहेर काढलं. तेव्हा मी माझ्या आई बहिणींकडे वापस आले. तरी देखील मी कधीच कुणाला दोष दिला नाही. माझ्या मनात वाईट ही भावना कुणासाठी नव्हत्या, असं देखील आशा भोसले म्हणल्या. तर मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.